हॅलो एव्हरीवन, प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा मी बराच वेळा विचार करायचे तेव्हा आता जसे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते आहे तसे करायचे असा बराचदा विचार आला, परंतु काही जमलं नाही म्हणण्यापेक्षा ते मनाला पटत नव्हतं किंवा मनामध्ये ते तेवढ्या उत्सुकतेने या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या। पण एक ट्रायल म्हणून मी व्हिडिओ केला होता की जो माझ्या ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट दिवशी मी केला होता। 26 वीक जस्ट स्टार्ट झालेला आहे आणि आज आहे माझी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, म्हणजे जे जेस्टेशनल डायबिटीजची टेस्ट असते तर ती आहे। रात्री 8 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत मला फास्टिंग करायचं होतं आणि फास्टिंग नंतर आज सकाळी मी चाललेले आहे। आता हॉस्पिटलमध्ये बसने जात आहे आणि इथले बस खूप जास्त कन्फ्यूज असतात, खूप छान असतात, तर त्यामुळे बसने ट्रॅव्हल करणं अजिबात काहीही रिस्की नाही आहे। घरापासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हॉस्पिटल आहे आणि मी सकाळी जाते आहे आता हॉस्पिटलमध्ये। हे आहे माझं हॉस्पिटल। सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे, मस्त असं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि इथे अद्वैतचाही बर्थ इथेच झाला होता आणि आता माझा दुसरा बेबी सुद्धा इथेच होणार आहे। तर त्यामुळे या हॉस्पिटलबद्दल बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहेत। ॲक्च्युअली अद्वैतच्या जन्मानंतर आता मी पहिल्यांदाच या हॉस्पिटलमध्ये जाते आहे। प्रेग्नन्सीच्या अगोदर 1.5 वर्षापूर्वी माझी जी ब्लड टेस्ट केली होती तर त्यामध्ये मला प्री डायबिटिक स्टेज दाखवत होतं आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मी केल्या आणि प्री डायबिटिकसुद्धा क्लिअर झालं होतं। पण तरीसुद्धा मनामध्ये एक हुरहुर होती की ही जी GTT टेस्ट आहे ही पॉझिटिव्ह यायला नको, कारण त्यानंतर बरेचसे रिस्ट्रिक्शन्स येतात, खूप साऱ्या गोष्टी चेंज कराव्या लागतात। वॉशरूमला जाऊन येईपर्यंतच लगेच माझं नाव अनाऊन्स झालं आणि मी गेले GTT टेस्टसाठी। गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी माझं ब्लड सॅम्पल घेतलं, त्यानंतर या कपमध्ये ग्लुकोजचं जे सोल्युशन आहे ते दिलं आणि ते प्यायला लावलं। आतमध्ये मी काही तो व्हिडिओ केला नाही आणि त्यानंतर 2 तासाचा वेटिंग होतं। मला खूप जास्त सर्दी झालेली होती, नाक नेहमी पॅक होत होतं, माझ्यासोबत कोणीही नव्हतं। सकाळी पहिली अपॉइंटमेंट माझी होती। ग्लुकोज सोल्युशन नंतर बाळाची हालचाल खूप जास्त वाढली। इथे गेल्यानंतर मी थोडा आसपासच्या गोष्टी एक्सप्लोर करत होते तेव्हा मला हे दिसलं की इथे होम बर्थचा सुद्धा ऑप्शन आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये येऊन ते डिलिव्हरी करू शकतात, तसं आपल्याला अगोदर चूज करायचं असतं। मी काही हा होम बर्थचा ऑप्शन सिलेक्ट केलेला नाही आहे, मी हॉस्पिटलमध्येच बर्थ बाळाला देणार आहे। त्यानंतर परत एकदा 2 तासांनी माझी ब्लड टेस्ट झाली, दोन्ही हातांना सुई टोचून झाल्यानंतर मी परत घरी आले। येताना त्यांनी मला बिस्किट दिलेलं होतं, बिस्किट छान खाल्लं। मी सुद्धा एक केळी बरोबर घेतली होती जी मी बसमध्ये खाल्ली। सकाळचे 10 वाजलेले आहेत परंतु बसने कोणीही जात नाहीये किंवा बस अगदी रिकामी आहे, त्यामुळे मी अगदी हाय सीटवरती बसले आणि तिथून बाहेरचा जो काही नजारा आहे हा छान एक्सप्लोर करत मी घरी पोहोचले। घरी आल्याबरोबर हा जो काही अवोकाडोचा मिल्कशेक आहे हा करून घेतला आणि छान असा एन्जॉय केला। ॲक्च्युअली प्रेग्नन्सीच्या अगोदर मला अवोकाडो अजिबात आवडत नव्हतं, पण प्रेग्नन्सीमध्ये हा जो मिल्कशेक आहे हा माझ्यासाठी अतिशय फेवरेट आहे आणि बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर हा एकच व्हिडिओ होता प्रेग्नन्सीमधला, तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा। थँक्यू।